हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 7. नवी सकाळ आणि उंबरठ्यावरचा विसावा. ठिकाण होतं राजवाडे पॅलेस. आर्यनची बेडरूम. सकाळची वेळ होती. खिडकीच्या रेशमी पडद्यामधून सूर्याची कोवळी किरणं आत डोकावू लागली होती. अवाढव्य किंग-साइज बेडच्या एका कोपऱ्यात ईश्वरी अजूनही तिचा जड लग्नाचा लेहेंगा घालून तशीच झोपली होती. रात्रीच्या थकव्यामुळे आणि मानसिक तणावामुळे तिला कधी डोळा लागला हे तिलाही कळलं नाही. सोफ्यावर आर्यन उठून बसला होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि त्याने अंगावरची चादर बाजूला सारली. त्याने आरशात स्वतःला पाहिले आणि मग शांतपणे झोपलेल्या ईश्वरीकडे. तिचा निरागस चेहरा पाहून क्षणभर त्याला वाटले की आपण हिच्यावर खरंच अन्याय केलाय का? पण लागलीच त्याने आपला तो रूढ मुखवटा चढवला. तो उठला आणि ईश्वरीच्या जवळ गेला. त्याने हळूच तिच्या खांद्याला स्पर्श केला. "ईश्वरी, उठ. सकाळी 9 वाजलेत. आईने तुला खाली बोलावलंय." त्याचा गंभीर आवाज होता. ईश्वरी दचकून जागी झाली. समोर आर्यनला बघताच तिने पटकन ओढणी सारली. मी उठते. मला जागच आली नाही." ती गडबडीने उठली. तिचे पाय त्या जड लेहेंग्यात अडकले आणि तिचा तो तोल गेला. आर्यनने पटकन तिला हाताला धरून सावरलं. दोघांच्या नजरा भिडल्या. ईश्वरीच्या डोळ्यात अजूनही झोप आणि थोडी भीती होती. "सांभाळून. या घरात पडलात तर कोणी सावरायला येणार नाही, हे लक्षात ठेव." आर्यनने तिचा हात सोडला आणि तो बाथरूमच्या दिशेने निघून गेला. खट्याळ एंट्री. आर्यनची बहीण पिऊ. ईश्वरी तयार होण्यासाठी कपडे काढतच असताना बेडरूमचा दरवाजा धडाडकन उघडून गेला. एक 20-22 वर्षाची मुलगी हातात कॉफीचा मग घेऊन आनंदाने आत आली. तिने शॉर्ट्स आणि एक ओव्हरसाइज टी-शर्ट घातला होता. "हॅलो वहिनी, गुड मॉर्निंग." ती जोरात ओरडली तशी ईश्वरी दचकली. "हाय, तू?" "मी पिहू, या खास्ट आर्यनची धाकटी बहीण. आणि तुझी नवीन बेस्ट फ्रेंड." पिहूने ईश्वरीला थेट मिठी मारली. "वहिनी, तू किती क्यूट दिसतेस गं. आर्यनने तुला कसं पटवलं? तो तर एकदम खडूस आहे." "नक्कीच तू त्याच्यावर काहीतरी जादू केली असणार." ईश्वरीला पिहूचा तो खेळकर स्वभाव बघून खूप दिवसांनी मनापासून हसू आलं. "नाही गं, असं काही नाहीये." ईश्वरी हसत म्हणाली. "बरं ऐक, आई खाली तुझी वाट बघतेय. आज तुझा पहिला रसोडा आहे, म्हणजे तुला काहीतरी गोड बनवायचंय. पण टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या बाजूने." "आई थोडी स्ट्रिक्ट आहे, पण घाबरायचं नाही." पिहूने डोळा मारला आणि ती थेट नाचत बाहेर निघून गेली. विजयालक्ष्मीचा क्लास आणि किचनमधला ड्रामा. ईश्वरीने एक साधी पण सुंदर पैठणी घातली होती. केसांचा अंबाडा बांधून तिने नाकात नथ घातली होती. ती जिना उतरून खाली येत असताना डायनिंग टेबलवर बसलेल्या विजयालक्ष्मीची नजर तिच्यावर पडली. या ईश्वरी साहेब, लग्नाच्या पहिल्याच दिवशी इतका उशीर?" "आमच्या घरात सूर्योदयाच्या आधी सगळी कामं उरकावी लागतात." विजयालक्ष्मीने चहाचा कप खाली ठेवत म्हटलं. "सॉरी आई, मला सवय नाहीये ना." ईश्वरी नम्रपणे म्हणाली. "सॉरीने काम चालत नाही. आज तुला शिरा बनवायचा आहे, पूर्ण राजवाडे परिवारासाठी. लक्षात ठेव, चव बिघडली तर माझ्या मुलाची इज्जत जाईल." विजयालक्ष्मीने ताकीद दिली. ईश्वरी किचनमध्ये गेली. तिथलं किचन एवढं मोठं होतं की तिला सुरुवातीला काहीच सापडेना. डझनभर नोकर चाकर उभे होते, पण विजयालक्ष्मीने त्यांना मदत करायला सक्त मनाई केली होती. ईश्वरीने रवा काढला आणि तो तुपात भाजायला सुरुवात केली. भाजलेल्या रव्याचा सुगंध घरभर दरवळू लागला होता. तितक्यात तिथे आर्यन आला.
तो ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. आई, माझा नाश्ता रेडी आहे का? त्याने विचारलं. हो, तुझी बायको शिरा बनवते. बघूया तरी तिला काय काय येतंय ते, विजयालक्ष्मी उपरोधिकपणे म्हणाली. ईश्वरीने शिरा तयार केला आणि वाटीत काढून तो आर्यन समोर ठेवला. आर्यनने एक चमचा तोंडात टाकला. ईश्वरीचा काळजाचा ठोका चुकून त्याच्याकडे बघत होती. शिरा अप्रतिम झाला आहे. पण आर्यनने कोणताही भाव दाखवला नाही. ठीक आहे, साखर थोडी कमी असती तर चाललं असतं, असं म्हणून तो तिथून उठून गेला. ईश्वरीला थोडं वाईट वाटलं, पण पिहूने मागून येऊन एक मोठा चमचा शिरा खाल्ला. वा वहिनी, काय भारी झालंय ग. आर्यनला फक्त नाटक करायची सवय आहे, तू टेन्शन घेऊ नको. त्याला हे खूप आवडलंय, पिहूने हळूच ईश्वरीच्या कानात कुजबुजले. दुपारची दिनचर्या आणि विजयालक्ष्मीचा नवा प्लॅन. दुपारी हॉलमध्ये विजयालक्ष्मीने ईश्वरीला बोलावलं होतं. ईश्वरी, आज संध्याकाळी आपल्या घरी एक छोटी गेट टुगेदर पार्टी आहे. माझे काही खास मित्रमैत्रिणी येणार आहेत तुला भेटायला. मला तुला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. तुला माझ्या घराण्याच्या प्रतिष्ठेनुसार वागावं लागेल. विजयालक्ष्मीने ईश्वरीसमोर काही मॉडर्न कपडे ठेवले. संध्याकाळी तू ही साडी नाही तर हा डिझायनर गाऊन घालणार आहेस आणि तुला सर्वांशी इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. मला तुझ्या मराठी मध्यमवर्गीय संस्काराचं प्रदर्शन इथे नकोय. तशी ईश्वरी स्तब्ध झाली. पण आई, मला साडीत जास्त कम्फर्टेबल वाटतं. आणि बिनी काही नाही. तू आता राजवाड्यांची सून आहेस. स्वतःची ओळख विसरून जा, विजयालक्ष्मी कडक आवाजात म्हणाली आणि तिथून निघून गेली. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला स्वतःची ओळख पुसली गेल्यासारखी वाटत होती. ती बागेत जाऊन एका बाकावर बसली. राजवाडे पॅलेसची ती बाग खूप सुंदर होती, पण ईश्वरीला ती एका तुरुंगासारखी भासत होती. आर्यन आणि ईश्वरीचा सायलेंट संवाद. संध्याकाळी आर्यन ऑफिसवरून परत आला. त्याने पाहिलं की ईश्वरी बागेत एकटीच बसली आहे. तो तिच्या जवळ गेला. काय झालं, इथे का बसली आहेस? ईश्वरीने वर पाहिले. तुमच्या आईला माझं राहणं, माझं बोलणं काहीच आवडत नाहीये. त्यांना मी बदललेली हवी आहे. मी नक्की कोण आहे? तुमची बायको की तुमच्या घराण्याचं एक शो पीस? आर्यन शांत राहिला. त्याने तिच्या शेजारी बसून आकाशाकडे पाहिले. ईश्वरी, या घरात टिकायचं असेल तर तुला स्वतःसाठी लढावं लागेल. आई तिचं मत लादणारच, पण तुला काय करायचंय हे तू ठरव. आणि राहिला प्रश्न पार्टीचा, तुला जे आवडतं तेच कर, मी बघून घेईन. आर्यनचा हा पाठिंबा ईश्वरीसाठी अनपेक्षित होता. तिला पहिल्यांदा जाणवलं की आर्यनच्या रागीट स्वभावाच्या मागे एक समंजस माणूस लपलेला आहे. पार्टीचा ड्रामा आणि पिहूची मस्ती. संध्याकाळी पार्टी सुरू झाली. विजयालक्ष्मीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या ईश्वरीची वाट बघत होत्या. विजयालक्ष्मीला खात्री होती की ईश्वरी तिने दिलेला गाऊन घालूनच येईल. पण जेव्हा ईश्वरी जिना उतरून खाली आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिने गाऊन घातला नव्हता, तर तिने एक अत्यंत रॉयल अशी नऊवारी साडी नेसली होती. केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर. ती साक्षात महाराष्ट्राची शान दिसत होती. विजयालक्ष्मीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. हे काय आहे ईश्वरी? मी तुला काय सांगितलं होतं आणि तू काय केलंस? ती दात ओठ खाऊन म्हणाली. आई, तुम्ही म्हणाला होतात ना की मी या घराची सून आहे. मग सून म्हणून या घराच्या परंपरा जपण्याचं माझं काम आहे. आणि आपल्या संस्कृतीपेक्षा मोठी प्रतिष्ठा कोणती असू शकते? ईश्वरीने अत्यंत शांतपणे आणि स्वाभिमानाने उत्तर दिलं. पिहूने मागून टाळ्या वाजवल्या. कडक वहिनी, तू तर आग लावून दिलीस. काय जबरदस्त दिसतीयेस.
आर्यन लांबून हे सगळं बघत होता. त्याच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने पाहिले की ईश्वरी आता हळूहळू या घराशी आणि आपल्या स्वतःशी जुळवून घेत आहे. रात्री पार्टी संपल्यावर आर्यन आपल्या रूममध्ये आला. ईश्वरी दागिने काढत होती. आर्यनने तिला पाहिलं आणि म्हटलं, आज तू खूप छान दिसत होतीस. आणि आईला दिलेलं उत्तर ते तर लाजवाब होतं. ईश्वरीने आरशात आर्यनकडे पाहिले. धन्यवाद, पण हे फक्त सुरुवात आहे. मला या घरात स्वतःची जागा बनवायची आहे. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. धन्यवाद.